सरला तो हा हेच दगडांचा टर्म बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा. शेवटपर्यंत दिसतच नाही. नमस्कार. दुर्ग व वारसा संवर्धन आणि संशोधन संस्थेतर्फे आम्ही सर्व इथं अंतूर किल्ला येथे भ्रमंतीस आलेलो आहोत. आज मी ऋषिकेश पालोदकर, माझ्याबरोबर श्री वाकोडकर, सारंग याडकीकर, राहुल बिन्नीवाले आणि स्वतः कैवल्य चिंचोलीकर जे शूटिंग करतायत. आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. हा समोर जो बघतोय तो आहे अंतूरचा किल्ला. या किल्ला जो आहे याचा इतिहास तसा पूर्णपणे माहीत जरी नसेल तरी याचे संदर्भ बऱ्याच ठिकाणी सापडतात. हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या पण हातात होता. मराठ्यांच्या हातात असताना इंग्रजांनी यावर चढाई केली होती. बरेच चढाईनंतरच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आलं. ते इकडे समोरच्या डोंगरावरून किंवा ह्याच ठिकाणावरून तोफेनी मारा केल्यावर तटबंदी तुटली होती आणि तिथून मग सैन्य आत घुसून हा किल्ला पडला होता. या किल्ल्याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तिथं जो मोठा बुरुज आहे तिथं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किल्ल्यावर गेल्यावर लक्षात येईल की तो पूर्ण डोंगर खोदून काढलेला आहे आणि या डोंगर रांगेपासून किल्ला वेगळा केलेला आहे. त्या पूर्णपणे ते खोदून पूर्ण वेगळा केलेला आहे. तर किल्ल्यावर गेल्यावर ते जास्त चांगल्या प्रकारे दिसेल. इथून आलं की मागचं ओके. आपण आहोत अंतूर किल्ल्यावर. आम्ही सगळे मित्र म्हणजे राहुल, श्री, सारंग, मी आणि कैवल्य आणि आमच्याबरोबर नसलेला अमित, आम्ही सगळे दुर्ग आणि वारसा संवर्धन आणि संशोधन संस्थेतर्फे बऱ्याच दिवसांपासून ह्या किल्ल्यावर येण्याची आमची इच्छा होती आणि आज आम्ही आलेलो आहे. आम्ही ह्या किल्ल्यावर आलेलो आहे. इथं आहे गडाचा पहिला प्रवेशद्वार. इथून किल्ल्याला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता अत्यंत भक्कम असं हे पहिला दरवाजा आहे आणि याच्या छोट्या ठेवणीवरूनच हे लक्षात येतं की हा किल्ला जो आहे हा गनिमी काव्याच्या पद्धतीने हा किल्ला फक्त लढवला जाऊ शकतो. इथं हत्ती किंवा घोडदळ, उंट हे प्रवेश करू शकत नव्हते. ह्या दरवाजाच्या उंचीवरनं लक्षात येते. तिथं जुनी एक कडी आहे. अशातच पुरातत्व खात्याने किल्ल्याची थोडीफार डागडुजी केलेली आहे. तर ह्या दरवाजाची पण थोडीफार डागडुजी केलेली दिसेल. किल्ला अत्यंत भरभक्कम आहे आणि आपण पुढे बघूयात की किल्ल्यामध्ये काय काय छान छान गोष्टी आहेत. तिथं आपल्याला धान्य कोठार, पाण्याचं तळ, जिवंत पाण्याचे साठे, त्यानंतर तोफा ठेवण्याच्या जागा, एक अत्यंत विशिष्ट रचना जी फक्त ह्याच किल्ल्यावर पाहायला मिळेल. आणि अनेक राजवाडे, अनेक वास्तू जुन्या, काही मोडकळीस आलेल्या अशा वस्तू आपल्याला गडावर पाहायला मिळतील. चारी बाजूंनी हा किल्ला तटबंदीने वेढलेला असल्यामुळे फक्त एकाच बाजूनी ह्या किल्ल्यावर प्रवेश करता येतो. बाकी कुठूनही किल्ल्यावर प्रवेश करणं अजिबात शक्य नाहीये. स्पेशली या किल्ल्यावर येण्यासाठी जो चांगला सीझन आहे तो हिवाळा किंवा पावसाळा संपल्यानंतरचा एखादा महिना खूप चांगला सीझन आहे. आणि जसं ऋषीने सांगितलं की फक्त एकच वाट आहे या किल्ल्यावर येण्यासाठी. बाकी चारही बाजूने बेसिकली खाई किंवा दरी आहेत. त्यामुळे हा किल्ल्याचं महत्व जे आहे ते अतिशय आहे. अभेद्य असा किल्ला आहे. या महाद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला किल्ल्याच्या अत्यंत जवळ आल्याशिवाय किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही आपल्याला दुरून कुठून. आपण जेव्हा त्या व्ह्यू पॉइंट पाशी येतो तेव्हाच किल्ल्याला आपल्याला तशा अर्थाने किल्ला सापडू शकत नाही. त्यामुळे याचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन लक्षात घ्यावं लागेल. बरोबर. आणि वरतून गोळीबार करण्यासाठी वेगवेगळ्या खोबणी दिसतील, बुरुज दिसतील. इथं मागं एका ठिकाणी जे आहे तिथून पण बंदुकीने हे करण्यासाठी
बुरुजावर छिद्र केलेले आहेत. इकडून खालच्या खानदेश भागाचं विहंगम दृश्य आपण पाहू शकता. आता आपण अंतूर किल्ल्याच्या दुसऱ्या महादरवाजापाशी आलेलो आहोत. पहिल्या महादरवाजातून आल्यावरच आपल्याला समोर ही भक्कम भिंत उभी असलेली दिसते. त्यानंतर शत्रूला वळून या दरवाजाने यावं लागतं दुसऱ्या मुख्य दरवाजाकडे. शत्रूला चकवा देण्यासाठी ही योजना किल्ला निर्मात्याने केली असावी. हा भव्य दरवाजा तुम्हाला स्वातंत्र्यानंतरही काही काळापर्यंत इथं लाकडी दरवाजे अस्तित्वात होते, पण त्यानंतर सरकार आणि त्याबरोबरच आपल्यासारखे नागरिक यांच्या अनास्थेमुळे त्यातले लाकड तसेच किल्ल्याचे चिरे गायब होऊ लागलेले. पूर्ण किल्ल्यावर तटबंदीवर झाडं वाढलेले आहेत. कोणत्याही क्षणी हे किल्ल्याचा भिंतीचा बळी घेऊ शकतात. हे जसं आता सारंगने सांगितलं की ही गोमुख रचना ही पहिली आहे. इथं पहिला टर्न घेतला की शत्रूला मारा करायला अवघड जायचं. परत इथं पुढे गेल्यावर परत एकदा वळावं लागतं आणि पूर्ण वळल्यानंतरच किल्ल्यावरती प्रवेश मिळतो. तर हे संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य रीतीने या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. पुरातत्व खात्याने याची थोडीफार डागडुजी केलेली आहे काही वर्षांपूर्वी, पण काही नागरिकांनी परत आपले इथं प्रेम प्रकरणांचं संदर्भ देऊन या वास्तूला कुरूप करायचा प्रयत्न केलेला आहे. श्री एकच इच्छा, एवढा सुंदर किल्ला आहे, याला जपण्याची जबाबदारी ही फक्त काही कर्तव्यदक्ष नागरिकाचीच नाही, प्रत्येकाची आहे. तर प्रत्येकाने यामध्ये आपला फुलाची पाकळी सारखा वाटा करावा. स्पेशली हे जे प्रेम प्रकरण भिंती रंगवल्या हे तर खरंच निंदनीय आहे. ज्या प्रकारे सारंग, श्री आणि ऋषींनी सांगितलं त्याच प्रकारे हा किल्ला अभेद्य होता आणि या किल्ल्याचं ज्या प्रकारे बांधकाम केलेलं आहे ते अतिशय मजबूत. कितीतरी वर्षानंतर अजूनही तो आपले तग धरून आहे. मात्र काही लोकांच्या दुर्व्यवहारामुळे या किल्ल्याचं नुकसान होत आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच जर सरकारने पण या गोष्टींकडे लक्ष दिलं तर असेच बरेच किल्ले आहेत ज्यांची डागडुजी होऊन ते अजूनही कितीतरी वर्ष टिकू शकतात. त्यामुळे प्रार्थना आहे की सगळ्यांनीच या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपला सहभाग आम्हाला द्यावा. बरेचसे भाग जे आहेत तर पावसाळा असल्याकारणाने झाडी वगैरे खूप होती आणि इथं हा तसा एरिया निर्जन आहे, तर फिरायला अवघड असल्यामुळे आम्ही सगळ्या ठिकाणी पोहोचू शकलो नव्हतो. इथं ही जी तटबंदी आहे ही पूर्ण तटबंदी होती जी आता खचलेली आहे. इथं एक बुरुज आहे आणि असे थोड्या थोड्या अंतरावर बुरुज आपल्याला पाहायला मिळते. हे जुन्या वास्तूचे काही पडझड झालेली आहे आणि त्याचे अवशेष मात्र आपल्याला फक्त पाहायला मिळतात. वास्तू दिसत आहेत. अत्यंत सुंदर आणि रेखीव असं आत काम आहे. इकडं एक मोठा हॉल आहे, इथं 2 हॉल आहेत. इकडं तुमच्या मागच्या बाजूला पण एक हॉल आहे. या वरती जाणाऱ्या पायऱ्या ज्या आहेत ह्या नक्कीच झेंडा लावण्याच्या जागेकडे असणार आहेत. असं बांधकाम आहे आणि एवढं भव्य बांधकाम खूप कमी किल्ल्यांवर महाराष्ट्रात आजच्या तारखेला उपलब्ध आहे आजकाल. आणि आता ही जी वाढणारे वृक्ष आहेत या झाडांवर, तर ही वेळेवर ही खरी चिंता आहे. यांची वेळेवर छाटणी व्हायला पाहिजे, नाहीतर हे पूर्णपणे या भिंतींना खाऊन त्यांचे 2 भाग करतात. खोल दरी आहे समोर. नाही, इकडं नाही जात आहेत आपल्याला. क्लिअर दिसतोय. हे काय ती पाण्याची व्यवस्था 12 महिने पाण्याची व्यवस्था आहे
आणि अजूनही त्याला पाणी आहे, ही खरंच चांगली गोष्ट आहे. तर कोपऱ्यात मस्जिद आहे आणि पुढं तिकडं किल्ल्याचे इतर भाग दिसत आहेत. एकदम कोपऱ्यात तिकडं एक जे मस्जिद प्रमाणे दिसतंय पांढरं, तर तो शेवटचा बुरुज आहे. किल्ला एवढाच आहे. आपल्या समोर जो दिसतोय तो पूर्ण किल्ल्याचा भूभाग आहे. तसं पाहायला गेलं तर किल्ला हा छोटा आहे आणि चौकी म्हणून याचा वापर होत असावा असं दिसतं. असं असेल तर पुढील टाकी जी आहे ती शुद्ध पाण्याची आहे, पण त्यात कचरा आणि प्लास्टिक वगैरेची घाण टाकल्यामुळे ते पाणी आता पिण्यायोग्य नाही. ते जर स्वच्छ करता आलं तर बारामाही किल्ल्यावर पिण्याची व्यवस्था गडावर होऊ शकेल आणि ती पर्यटकांसाठी खूप आवश्यक आहे. आपण सर्व सेवाभावी संस्थांनी किंवा सरकारच्या मदतीने ही टाके लवकरात लवकर स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून इथं ट्रेकर्सचा राबता वाढेल. किल्ल्याच्या आपण आता शेवटच्या भागास आलो आहोत. हा इथे शेवटचा बुरुज आहे अंतूर किल्ल्याचा. इथून पूर्ण कडा तुटलेला आहे आणि या डोंगर रांगेपासून हा किल्ला वेगळा करण्यात आलेला आहे किंवा नैसर्गिकरित्या वेगळा झाला असावा. या बुरुजावर इथंच एक दर्गाही दिसतोय. इथून खाली जाणारं मुख्य प्रवेशद्वार शिवाची पाहू शकाल. इथून पूर्ण किल्लाच तुमच्या नजरेत एका नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्ण पाण्याचे टाके, बाले किल्ला, छोटासा आटोपशीर किल्ला आहे. सीसीटीव्ही अंतूरला सीसीटीव्ही बसवला. मजा आली मला. खूपच मजा आली. रविवारचा दिवस यापेक्षा चांगला कसा जाऊ शकतो. अप्रतिम
अगम्य असा हा अंतूरचा किल्ला, ज्याची फेरफाट आम्ही मारली. त्या म्हणजे ॲक्च्युली फेरफाट मारताना आम्ही जवळपास त्यावेळच्या इतिहासामध्येच गेलो होतो. ते सर्व करून आता मी जस्ट आमचं लंच संपवलं आहे त्याच्यामध्ये मस्त. आणि इथे वनभोजन घेण्याचा, किल्ला भोजन घेण्याचा आनंदच काही वेगळा होता त्याच्यामध्ये. मस्त आलं सारंग. अमेझिंग. आज आपल्या ग्रुपचं पहिलं पहिलं येस. अंतूरचा किल्ला त्याच्यासाठी निवडला, तर सर्व अर्थाने यशस्वी झालं. करेक्ट. असेच महिन्या 2 महिन्यातनं हळूहळू ट्रेकिंगची आपली सुरुवात हो. वेगवेगळे किल्ले पाहण्यात येऊ. ग्रुपचे श्रीमान प्रेसिडेंट साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद. विशेष परिश्रम घेतल्याबद्दल ऋषिकेश पालोदकर यांचे विशेष आभार. धन्यवाद. राहुल, नाही खरंच आजचा रविवार खूपच आठवणीत राहणारा आणि या संस्था स्थापनेमागचा जो उद्देश आहे त्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल. आणि आजच्या या किल्ल्याची सफर करण्यामागे ऋषीने घेतलेली मेहनत आणि कैवल्यने घेतलेली मेहनत, दोघांनाही क्रेडिट, फोटोग्राफी, दोघांनाही याचं क्रेडिट जातं. आता या पहिल्या पावलानंतर दुसऱ्या पावलाची वाट. याच्यानंतर आम्ही ऋषीच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या किल्ल्यावर पण जाण्याचा आता प्लॅन करणार आहोत. आणि याच्यात जो आमचा एक मिसिंग पार्टनर आहे अमित कुलकर्णी, तो पण पुढच्या ट्रिपमध्ये आमच्या वजनामुळे आणलं नाही तर पुढच्या ट्रिपमध्ये त्याला आम्ही घेऊन गडाची अवस्था तशी क्षीण असल्यामुळे त्याला आम्ही इसे डिलीट कर देना बाद में. नाही राहू दे, एडिट कर दे. हो दे. असं व्हॉट्सअपवर झालं रे ते. मित्रांनो, औरंगाबाद वरून 3 तासाच्या अंतरावरचा हा किल्ला एका दिवसात सहज पाहता येतो. करेक्ट. तुम्ही कधीही या किल्ल्याची सफर प्लॅन करा आणि आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला गाईड करू. एक खूप छान किल्ला जो आपल्याला, जसं श्री म्हणाला, इतिहासात घेऊन जातो. इतिहासकालीन अनेक संदर्भ या किल्ल्याशी आहेत, त्याच्यावर आता संशोधन होणं आवश्यक आहे. तर आम्ही त्या दृष्टीने, जसं हे आमचं पहिलं पाऊल आहे, तर त्या पुढचं आमचं पाऊल असणार आहे की आम्ही संशोधन करून ही माहिती, या किल्ल्या संदर्भातली माहिती एकत्र आणणार आहे आणि ती वेगवेगळ्या स्वरूपात सर्वांसमोर आणणार आहोत. एका दिवसाची ही सफर खूप खूप काही आपल्याला देऊन जाते. आठवड्याभरातला जो आलेला ताण असतो कामाचा, तो ताण पूर्णपणे इथल्या सफरमध्ये निघून जातो. त्यानंतर एक शरीराला नवीन जोम, शरीराची आपली ताकदीची इथं चाचणी होते. कारण की किल्ला छोटा जरी दिसत असेल तुम्हाला, इथून एकदम छोटा किल्ला दिसतो, पण तो खूप थकवणार आहे. असे हे सगळेजण मित्रांबरोबर किल्ल्यावर येणं, त्यांच्याबरोबर या आपल्या इतिहासांबद्दल गप्पा मारणं, चर्चा करणं, हा खूप छान अनुभव आहे. याने आपली विचारांची प्रगल्भता पण वाढते आणि आपला इतिहास खऱ्या अर्थाने आपण जोपासतो, आपली संस्कृती जोपासतो. आपण सगळे मिळून असंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या आणि वेगवेगळ्या आजूबाजूच्या किल्ल्यांना भेट द्यावी, ही तुम्हाला सर्वांना विनंती.